तर केवळ आदित्य ठाकरेच नाही तर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा या हिंसाचाराबद्दल वेगळी शंका उपस्थित केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातल्या राजकीय संघर्षाची किनार या हिंसाचाराला असू शकते असा खळबळजनक दावा त्यांनी केला। एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझे विजन या कार्यक्रमात ते बोलत होते। नागपूरच्या दंगलीमागे भाजपचा काही हात आहे असा तुम्हाला संशय आहे? भाजपचे जवळचे काही सत्तामध्ये बसलेले लोक आहे। बघा, हे सगळ्यांना माहीत आहे की आज महाराष्ट्राची राजनीतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपला एक ठसा मांडला कि इतने सीट आएंगे कभी सोचा भी नहीं था उसके अंदर। तर ते दुसरे जे होते, जो स्वप्न बघत होते की आम्हाला मुख्यमंत्रीची पुन्हा संधी मिळणार आहे, आता त्यांना काही मिळाली नाही। तर आज जे मराठा रिझर्वेशनचा मुद्दा बॅक सीटवर ढकेलण्यात आलेला आहे, ते आता मुद्दा इतकं ज्वलंत राहिलेला नाही आहे देवेंद्र फडणवीस आल्यानंतर। तर कुठे ना कुठे काहीतरी षडयंत्र आहे। मी इतका मोठा नाही आहे की मी त्याच्या बाबतीत काही हे बोलू शकतो, पण काहीतरी आहे, कोणीतरी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।